तर पोलिश नागरिकांना कोल्हापूरकरांनी आश्रय दिला होता, त्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत ग्राफिक्समधून। जेव्हा पोलिश नागरिकांना कोल्हापूरकरांनी आश्रय दिला, दुसऱ्या महायुद्धात रशियाने पोलंडवर हल्ला केला होता। यावेळेस हजारो पोलिश नागरिकांना बंदी बनवलं होतं। दुसऱ्या महायुद्धात पोलंड बेचिराख झाला, लाखो जण विस्थापित झाले होते। इंग्लंडच्या मध्यस्थीनंतर रशियाने बंदी बनवलेल्या पोलिश नागरिकांना यावेळेस मुक्त केलं। रशियाच्या तावडीतून सुटलेल्या नागरिकांना पोलंडमध्ये परतणं शक्य नव्हतं, जिकडे जाता येईल तिकडे ते गेले। पोलंडच्या तत्कालीन पंतप्रधानांनी विविध देशांना विस्थापित झालेल्या पोलिश नागरिकांना आश्रय देण्याची देखील विनंती केली होती। त्यावेळेसच रशियाच्या तावडीतून सुटलेल्या पोलिश नागरिकांचं एक जहाज भारताच्या किनाऱ्यावरती धडकलं। ही बोट रशिया, तेहरान, कराची, भारत अशी आली आणि त्यामध्ये 6000 पोलिश नागरिक होते। पोलिश नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता। पोलिश नागरिकांचीच दुसरी एक बॅच आली, जी गुजरातच्या जामनगरला पाठवली। तिथल्या महाराजांनी त्यांना आश्रय दिला। पोलिश आश्रितांची सर्वात मोठी म्हणजेच 5000 जणांची बॅच ही कोल्हापुरात आली होती। छत्रपती घराण्यानं त्यांना आश्रय दिला होता। कोल्हापूरपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या वळीवडे या गावात त्यांच्यासाठी सुसज्ज असं कॅम्पही उभारलं गेलं होतं। हा काळ होता 1941 ते 1948, म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाचा संपूर्ण काळ। दुसरं महायुद्ध संपेपर्यंत कोल्हापूरच्या वळीवडेत पोलिश नागरिक राहिले आणि नंतर ते पोलंडला परतले। कोल्हापूर राजघराण्यानं ज्या परिस्थितीत पोलिश नागरिकांना आश्रय दिला, त्याची आठवण म्हणून पोलंडची राजधानी वॉर्सोमध्ये कोल्हापूर मेमोरियल उभारण्यात आला आहे।